संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना दिवा संघाची पाहायला मिळते। गोलंदाजी धुरा कोण सांभाळेल पहिल्या षटकाचा हे पाहण्यासारखं राहील। ज्या संघाची सुरुवात चांगली होईल येणारा काल त्यांच्यासाठी चांगला असेल यात मात्र काही शंका नाही आहे, परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे। त्या अनुषंगाने काय घडेल काय बिघडेल येणाराच काल आपल्याला सांगून जाईल। तर वलुया खेळाकडे खेळायला होते सुरुवात। स्ट्रायकर गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये मुकेश तयार होते। स्ट्राइक एंडला फलंदाज किरण तयार होते। पंचांचा अधिकृत इशारा केला जातोय। आमचे स्कोरर अल्पेश गायकवाड तयार होत आहेत। डीजे मास्टर लाईव्ह सर्वांची तयारी पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी। आपण पाहिलं तर आजच्या दिवसातून क्वालिफाय होणारा सामना मित्र आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही संघाकडे अतिशय चांगली खेळी आहे, परंतु पाहूया दोघांतील द्वंद्व युद्ध कोण सरस ठरेल मैदानाच्या आतमध्ये। पहिल्या चेंडूची फेकी पहिल्या चेंडूवरती उडवण्याचा प्रयत्न मिस टाइम झालेला आहे, ज्याने दोन सामन्यामध्ये रनांची लयलूट चालू होती। गोलंदाजाचा कर्दनकाल ठरणारा फलंदाज इथं मात्र फेल ठरतोय 0 या धावसंख्येवरती। डीजे हॅलो। यावेळेस आपण पाहिलं तर क्रिकेट होत्याचं नव्हतं करताना नेहमी पाहायला मिळतं। अनिश्चिततेने भरलेला खेळ का आहे यालाच म्हटलं जातं, ज्याने दोन मॅच मध्ये खरोखरच तुफानी फटकेबाजी केली। इथं मात्र 0 वरती बाद होते। रत्नकार येतो यावेळेस मैदानाच्या आतमध्ये डाबाला सावरण्यासाठी। एक धाव इथं मात्र पाहायला मिळते या चेंडूवरती। 1-1 अशी अवस्था पाहायला मिळते दिवा संघाची। पुढील चेंडू पाहूया हाताळण्यासाठी। गोलंदाज तयार होते गोलंदाजी मार्कवरती। मुकेश यावेळेस ऑन साइडला कार्पेटचा जाणे चेंडू जातो। एक धाव इथे घेतली जाते। पहा जेव्हा लवकर फलंदाज चांगला बाद होतोय ना, कुठेतरी मानसिक दबाव आणि प्रेशर पाहायला मिळतं। त्या कारणास्तव आपण पाहतोय बिग हिट मोठा फटका केला जात नाही, स्ट्राइक रोटेट केलीच जाते। पुढील चेंडू पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्कवरती। रत्नकार यावेळेस स्ट्रायकर एंडला इथं मात्र पाहू शकता ऑन साइडला लॉंगॉनच्या रिजन मध्ये चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होते। इथेही सिंगलने सुरुवात केली जाते। 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुढील चेंडू पाहूया कशा प्रकारे खेळून काढेल। आणि इथं मात्र पाहू शकता आपण चांगला चेंडू लेगबाच्या स्वरूपाने ही धाव केली जाते कंप्लीट। पुन्हा एकदा यावेळेस उडवला आहे चेंडू हवेमध्ये। इनफिल्डच्या वरतून पाहू शकता आपण काय घडतंय। क्षेत्ररक्षक जपवतो त्याच्या मागे चांगले क्षेत्ररक्षण इथेही पाहायला मिळते। आणि अशा ठिकाणी आपण जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत। 2 धावांनी धावसंख्या 5 या अंकावरती जाऊन पोहोचते। 6 या अंकावरती जाऊन पोहोचते।
6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये यस श्यामजी पाटील आणि शिवाजी पाटील यांच्या माध्यमातून जर तुम्ही मैदानाच्या बाहेर झेल जर कलेक्ट केला गेला तर 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे, 300 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. प्रेक्षकांना खेळाडूंना सुवर्ण संधी आहे की मैदानाच्या बाहेर तुम्ही जर झेल कलेक्ट करताय तर श्यामजी पाटील आणि शिवाजी पाटील यांच्या माध्यमातून 300 रुपयाचं पारितोषिक आहे. संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये 2-3 कॅच जर घेतल्या गेल्या तर आजची जी काय आहे संध्याकाळची बैठक त्याचा काहीतरी उपयोग होईल. पाहूया. यावेळेस चेंडू गॅपमध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न होता. दुरून क्षेत्ररक्षक येतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. हा ना तू मै पाहायला मिळालं. कपिल मात्र आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एका धावेने स्कोर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. 7 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. पहिल्या मॅचमध्ये अपलातून फलंदाजी करणारा संघ आता मात्र कुठेतरी कमी धावांवरती थांबला जातो. यावेळेस मात्र टर्न केलेला आहे. नो चान्स फिल्डर. चेंडू मात्र सीमा बाहेर. चौकार. की हा चौकार आला आहे. निश्चित गरज होती या चौकाराची आणि तो चौकार मात्र लागला गेला आणि डावाला कुठेतरी संजीवनी देऊन गेला. पाहूया पुढील चेंडू कशा प्रकारे हाताला जाईल. गोलंदाज तयार होते. गोलंदाजी मार्कवरती. पुढील चेंडू. यावेळेस मात्र डिफेन्सिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र आपण पाहिलं तर चेंडू आदलतोय स्टँड वरती. बॉलच्या स्वरूपात फलंदाज होते बाद. कुठेतरी अडचणीमध्ये सापडत चाले असलेला पाहायला मिळतोय दिवासपट दिवा या संघाला. कारण आतापर्यंत आपण पाहतोय धावसंख्या 11 आणि 11 वरती लागणारा हा दुसरा झटका मित्रमंडळ रत्नकार याच्या माध्यमातून. पहिला गडी जो होता तो 0 वरती बाद झाला. त्यानंतर कुठेतरी अडचणीत सापडताना पाहायला मिळते. रोशन मात्र येतोय यावेळेस 4 क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी. धर्मेश मात्र चांगली गोलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत एक चौकार जरूर लागला गेला परंतु लगेच कमबॅक केले जाते. धक्क्याने माणूस सुधारतो असं म्हटलं जातं आणि एक चौकाराचा धक्का. यावेळेस चांगला फटका आहे. पाहूया. गॅप शोधता आलं नाही. मुकेश आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण नेहमी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काय नाही आहे. आता मात्र सर्व सूत्र जे आहे ते कपिल मात्रे यांना हाती घ्यावं लागेल आणि डावाला सावरावं लागेल. पाहूया. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. धर्मेश पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस सोडवण्याचा प्रयत्न होता. अधिक उंच गेलेला आहे. स्वतः गोलंदाज येतो त्याच्या खाली आणि इथं मात्र जेल मात्र सुटला जातोय आणि पाहू शकता आपण 2 धावा कलेक्ट केल्या जात आहेत. पुढील चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. यावेळेस बॅटची कडा घेतली होती की पाहण्यासारखं राहील. धाव घेतली गेली नाहीये. निर्धावची होते सांगता. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर फक्त आणि फक्त 14 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा देऊन 1 गडी बाद केलं होतं. धर्मेश याने 8 धावा देऊन 1 गडी बाद केलं. म्हणजे की चांगलं टोटल पाहायला मिळते. खास करून कालवार संघाच्या बाबतीने विचार केला तर 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 2 बाद 14
अशी धावसंख्या लागली गेली आहे. या उर्वरित 2 षटकांमध्ये चांगला खेळ करावा लागेल, मोठे फटके खेळावे लागतील, डावाला सावरावं लागेल, धावसंख्येला बढती द्यावी लागेल. पाहूया ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली, येणाऱ्या 2 षटक तशाच पद्धतीने हाताळले जातील का हे पाहण्यासारखं राहील. गोलंदाज तयार होते यावेळेस. पाहूया प्रवीण. इथं मात्र पाहायला गेलं तर चेंडूला सोडून दिलं होतं, कारण उजवेष्टी सोडून जाणारा आहे. भाऊ पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय व्हाईट बॉल घोषित केला आहे. अवंतर धावेचा भरणा इथं पाहायला मिळते. धावसंख्या 15 या अंकावरती लागली गेली आहे. पुन्हा एकदा पाहूया. गोलंदाज तयार होते गोलंदाजी मार्कवरती. धावा थांबलेल्या अतिशय शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावांचा ओघ वाढवावा लागेल, धावफलक कुठेतरी वाढवावा लागेल. त्यासाठी अचूक टप्प्याचा अंदाज घेऊन मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. प्रयत्न जरूर चालू आहे, परंतु गोलंदाजी जी धार आहे ती चांगली पाहायला मिळाली आहे. प्रथम कालवार संघाचा जर विचार केला तर दोन्ही सामने आपण पाहिले तर टार्गेट देऊन विजय केले होते. आता इथं मात्र स्वतःवरती टार्गेट घ्यायचं आहे, तर टार्गेट केले गेलं आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. खूप चांगलं. पुढील चेंडू यावेळेस सोडवण्याचा प्रयत्न, मॅचची कडा उडावली होती आणि ते हडबड गडबड पाहायला मिळाली होती. धाव घ्यायची की नाही घ्यायची हा प्रश्न दोघांनाही पडला होता, परंतु अंतिम क्षणामध्ये एक धाव मात्र चिकी सिंगल कंप्लीट केली गेली. एका धावेने स्कोअर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर 16 अंकावरती लागली गेली आहे. ज्या संघाने प्रत्येक गोलंदाजाला मात्र पलो की सलो करून सोडलं होतं, त्याच दिवसभर दिवाला मात्र इथं एक एक रनासाठी झगडावं लागते, लढावं लागते. म्हणून म्हटलं जाते की श्रीमंती आली म्हणून माजू नये आणि गरिबी आली म्हणून लाजू नये. तो दिवस इथं मात्र पाहायला मिळते दिवसभर दिवा संघाचा. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या रिझनमध्ये चेंडू येते. चांगले क्षेत्ररक्षण, एक धाव कंप्लीट केली गेली आहे. पैकी झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळत होता, परंतु एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस रोशन येतोय स्ट्राईकवरती. रोशनकडे सुद्धा चांगली क्षमता आहे. क्षमतेवरती कुठल्या प्रकारचा आक्षेप नाही आहे, परंतु सिद्ध करावी लागेल, दर्शवावी लागेल. सातत्याने तुमचा खेळ जो आहे तो दाखवावा लागेल, तेव्हा कुठेतरी तुमच्या नावाचा डंका वाजला जाईल. पुढील चेंडू यावेळेस चांगला फटका आहे. क्या बात आहे. स्वतःचा बचाव मात्र करताना पाहायला मिळालं. कपिल म्हात्रेकर अतिशय वेगाने चेंडू त्यांच्याकडे आला होता. काही क्षण निश्चितच डोका चक्रावून गेला असेल कपिल म्हात्रे यांचा, परंतु बचावले, स्वतःला बचाव केला गेला. एक धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्या 18 अंकावरती लागली गेली आहे. पुढील चेंडू प्रवीण. यावेळेस पाहतोय आपण चांगला फटका खेळून काढलेला आहे. थोडंसं फंबलिंग जरूर झालं. पाहूया. एक धाव कंप्लीट अवसर आहे, वेल आहे 2 धावा कंप्लीट करण्याचं. प्रयत्न चालू आहेत मोठे फटके खेळण्याचे, परंतु त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा मोठा फटका खेळू देत नाही गोलंदाज. अचूक टप्पा लाईन लेंथ हाताळली गेली आहे. त्या कारणास्तव धावा हवे तशा बनत नाहीत. धावा बनतायत, परंतु जो रीग हवा आहे, जो वेग हवा आहे, तो मात्र पाहायला मिळत नाही आहे. धावसंख्या 20-20 ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय आपण स्क्वेअर अंपायरच्या रिझल्टमध्ये चेंडू इनफिल्डच्या आतमध्ये थांबला जातोय. आता मात्र क्रॉस झालेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थकवा निश्चित असेल, कारण मोठे फटके लागले नाहीत. एकेरी धावसंख्या सातत्याने कंप्लीट करत होता. थकवा शरीरावरती जाणवत आहे आणि एका धावेने धावसंख्या 21 या अंकावरती.
21 ना धावसंख्या 21, 21 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळतात आपल्याला. नवीन फलंदाज विनोद येते मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू बाकी आहे या षटकातील. तिसरं षटक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतंय प्रवीण याच्या माध्यमातून. यावेळेस डावखुऱ्या शैलीचा फलंदाज खेळ करण्यासाठी येतोय. वारा तिथं मारा पाहूया. या फलंदाजाचा मारा कशा प्रकारे पाहायला मिळतोय. गोलंदाजावरती हल्ला चढवला जातोय की गोलंदाजी धार आहे ती राखली जाईल पाण्यासारखं आहे. अंतिम चेंडूचा खेळ या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीण पुढील चेंडू. यावेळेस फुलरल्यांचा चेंडू. क्या बात आहे. फलंदाज बोलच्या स्वरूपात होते बाद. यावेळेस अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगच्या रिझन मध्ये आपण पाहिलं चेंडूला कनेक्ट करण्यात आलं. बॅटची वरची कडा घेऊन गेला होता रोशन यांच्या बॅटमधून. आपण पाहिले तर एक बिग हिट मोठा षटकार पाहायला मिळाला आहे. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येला मिळाला आता मात्र आकार पाहू शकता आपण. 28 28 धाबा दापाल कपवरती 40+ धावसंख्या जर असली तर निश्चितच गोलंदाजीचा मारा आहे दिवास्फोट दिवा या संघासमोर. परंतु आता मात्र पाहूया अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काय करण्यासाठी 28 धावा दापाल कपवरती लागल्या गेलेत. पुढील चेंडू. यावेळेस मात्र उडवण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु हवं तसं खेळता आलं नाहीये. कारण आपण पाहतोय कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. फटका खेळायचा होता कुठे आणि बॅट कुठे आणि त्या कारणास्तव आपण पाहिले निर्धावची झाली सांगता.
थोडीशी उचली प्राप्त करून दिली, गती प्राप्त करून दिली. परिणाम स्वरूप आपण पाहतोय की कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न आहे, ते मात्र काय घडतंय, डायरेक्ट हिट झाला असं तर काय विषय वेगळा पाहायला मिळाला असता, परंतु एक धावची की सिंगल चोटी धाव कंप्लीट केली जाते. यावेळेस पाहू शकता आपण धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 29, 29 धावा धावफलकावरती. शेवटच्या अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काय करण्यासाठी, धावफलक सजवण्यासाठी 29 धावा धावफलकावरती. या 2 चेंडूमध्ये एखादा तरी मोठा फटका येणं गरजेचं आहे. तो येईल का हे पाहण्यासारखं राहील. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू खोलवर टप्प्याचा पाहायला मिळतोय. आकार लेनचा पूर्णपणे ब्लॉक करून ठेवलं होतं फलंदाज. रोशन एक चांगला फलंदाज आहे, परंतु त्यालाही इथं शांत केलं गेलं आहे कुंदन यांनी. कारण पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आल्यानंतर चिंतेचं वातावरण जरूर झालं होतं, परंतु चिंतन मनन केलं, ध्यान केलं की नाही आता मला चांगला चेंडू हाताला जे आहेत. आणि त्यानंतर मात्र 4 चेंडू उत्तम क्वालिटीचे दर्जेदार पाहायला मिळाले. भाऊ शेवटचा अंतिम चेंडू यावेळेस खरा पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती उत्तम प्रहार पाहायला मिळते. यस, नो डाऊट, नो बॉल आणि षटकार. 7 धावा या चेंडूवरती गणल्या गेल्या आहेत. त्याचा लॉलीपॉप डिलिव्हरी टाकली होती. आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला होता. त्यानंतर लय मात्र बिघडली गेली. व्हेरिएशन शेवटच्या चेंडूवरती करण्याचा प्रयत्न केला, वेग प्राप्त करण्याचा. वेगावरती नियंत्रण नाही आणि बिमर चेंडू फेकला गेला आणि त्या चेंडूला मात्र फेकून दिलं सीमा पार. षटकार. येणारे चेंडू फ्री हिट. 38 धावांवर बोर्ड लागल्या गेल्या आहेत. 36 धावा. यावेळेस फुलटॉस आणि इथेही फुलटॉल वसूल केला जातोय. फटके में है दम, मिल जाएंगे मैक्सिमम. सिक्सर. 6 धावा. 42 धावा लागल्या आहेत धाव फलकावरती. निश्चितच दिवा सांगाल तुम्ही ज्यावेळेस बोट धराला देईल त्यावेळेस ते हात धराला मागे येणार नाहीत. 42 धावा धाव फलकावरती. 43 धावांचं लक्ष असेल विजयाचं समीकरण कालिका माता कालवार संघासमोर. या 43 धावा बनल्या जातील की थांबल्या जातील या ऐकूया आपण उमेश पाटील सर यांच्या आवाजाने. तत्पूर्वी आपण जाऊया स्वागत आणि सन्मानाकडे. आपल्याकडे उपस्थित सन्माननीय समाजसेवक उद्योजक मान्य श्री जगदीशजी भोईर साहेब आहेत, त्यांचा करूया हेतूचे स्वागत आणि सन्मान. साहेबांना विनंती आपण पुढे यायचं आहे. मान्य श्री जगदीशजी भोईर साहेबांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान इथं केलं जातं. संतोषजी भोईर साहेबांना विनंती करतो की त्यांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान आपण करायचा आहे. अतिथी देवो भव असं म्हटलं जातंय, त्या युक्तीप्रमाणे इथं स्वागत आणि सन्मान पाहायला मिळतोय.
तर सामना सुरू होतोय. 43 धावांचं लक्ष दिलेलं आहे कालिका माता कालवार संघासमोर. खरे तर 3 षटकामध्ये खरे तर 3 षटकामध्ये 21 धावा होत्या. त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये 21 धावा आलेल्या आहेत. मी जर म्हणेन शेवटचा चेंडू टाकण्यासाठी 13 धावा खर्च झाल्या. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. सदानंद म्हात्रे मुकेश. 43 बनवायचे आहेत 4 षटकामध्ये. क्वार्टर फायनलचा हा सामना आहे. या सामन्यातून 2 संघ जिंकेल तो नक्कीच एका ट्रॉफीचा इथे हकदार होणार आहे. दिवा स्पोर्ट दिवा विपक्ष कालिका माता कालवार या 2 बलाढ्य संघांमधला हा सामना आपण पाहत आहोत. आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये सलामीचं षटक घेऊन गोलंदाज रत्नाकर सलामीचं षटक घेऊन रत्नाकर आलेले आहेत. कारण अर्जुन बुवा सध्या प्लेइंग 11 मध्ये नाहीत दिसत. काही कारणास्तव ते गेलेले आहेत. त्यामुळे सलामीचं षटक टाकण्याची जबाबदारी ते रत्नाकर यांच्यावर आलेली आहे. मुकेश स्ट्राईकला असतील फलंदाज. नॉन स्ट्राईकला सदानंद म्हात्रे. सदानंद म्हात्रे यांनी मागच्या सामन्यामध्ये लागोपाठ 2 षटकार मारले होते. पहिला चेंडू रत्नाकर याचा. सामना सुरू होतोय. मुकेश साठी 43 धावांचं आव्हान. आखूड टप्प्याचा चेंडू कट केलेला आहे. खाली क्षेत्र आहे. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा पार चौकार. सूर्यकसा चेंडू होता. ड्राईव्ह केलेला आहे. 1 धाव पूर्ण. 1 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 5. पुन्हा एकदा रत्नाकर. सदानंद म्हात्रे यांच्यासाठी सूर्यकसा चेंडू होता. कट केलेला आहे. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक होता. 1च धाव. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 5. 6 धावा धावपकावर लागलेल्या आहेत. चौकार मारल्यानंतर चांगली गोलंदाजी रत्नाकर याची. 2 चेंडूवर सिंगल दिलेले आहेत. 43 धावांचं आव्हान आहे. पुन्हा एकदा रत्नाकर गोलंदाजी ट्रॅकवर येते. मात्र हा पिच चेंडू होता. पुल केलेला आहे. चेंडू हवेत आहे. सीमारेषा बाहेर षटकार. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या होती ती 12. आखूड टप्प्याचा चेंडू होता. पुल केला. पॉवरफुल स्ट्रोक मुकेश यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा रत्नाकर मुकेशसाठी. इथे मात्र पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. चेंडू पर्यंत पोहोचले नाही कपिल म्हात्रे. निर्धाव चेंडू. फुलटच चेंडू. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलेला आहेत. झेल सुटलेला आहे. जीवनदान मिळालेलं आहे. आणि त्याच दरम्यान 2 धावा इथे काढलेल्या आहेत फलंदाज मुकेश यांनी. 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 14.
आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आलेल्या आहेत. चौदा धावा झालेल्या आहेत. रिव्ह्यू नो बॉल साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. चेक करायचं आहे. फेअर डिलिव्हरी आहे. पहिल्या षटकामध्ये 14 आलेले आहेत. 43 बनवायच्या होत्या. चांगली सुरुवात झालेली आहे कलवार संघाची. पहिल्या षटकामध्ये क्रमांक 2चं षटक घेऊन दिवा एक्सप्रेस उदय म्हात्रे याच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आला आहे. कारण समोर फलंदाज तेवढे ताकदीचे आहेत. सदानंद म्हात्रे आणि मुकेश ही महत्वाची जोडी. वेलकम जॉली स्पोर्ट कामतगरचे अष्टपैलू असे खेळाडू विलास बालू सर यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम. सुस्वागतम. विलास बालू भिवंडी तालुक्यातील एक नामवंत क्रिकेटर, लिजेंडरी क्रिकेटर. सध्या ते जॉली स्पोर्ट कामतगर 40+ माध्यमातून क्रिकेट खेळतायत. उदय म्हात्रे पहिला चेंडू सदानंद म्हात्रे यांच्यासाठी. सुरेख असा चेंडू आता कट केलेला आहे. बॅकवर्ड पॉइंट वरून क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव पूर्ण केलेली आहे. फक्त एकच धाव. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 15. बिनबाद 15. दुसरे षटक हे मार्गस्थ आहे. 43 बनवायचे आहेत 4 षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 14 बनल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर एक सिंगल आलेले आहे. चांगला चेंडू होता. त्याला सन्मान केला, कट केला पॉइंटच्या दिशेने. फक्त एकच धाव मिळाली. उदय म्हात्रे पुन्हा एकदा मुकेशसाठी. मुकेश चांगल्या लाईन मध्ये आज. अकुटेबाचा चेंडू हुक केल्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये विद्यानंद आलेले आहेत. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चांगली कामगिरी केली होती मागच्या सामन्यामध्ये. 50 धावा चेस करायच्या होत्या. त्यावेळेस 21 धावांची उपयुक्त अशी खेळी विद्यानंद यांच्या बॅटमधून आली होती. पुन्हा विद्यानंद सज्ज झाला खेळण्यासाठी. समोर गोलंदाज उदय म्हात्रे. एक विकेट त्याच्या नावावर. एक धाव खर्च केलेली आहे आतापर्यंत. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. उदय म्हात्रे विद्यानंदसाठी. इथे मात्र चेंडू उडवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलेले होते. फक्त पाहण्याचं काम केलेलं आहे. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. षटकार. इथे खातं खोललेलं आहे. विद्यानंदने 21 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. दुसरे षटक हे मार्गस्थ आहे आणि षटकारानं खातं खोलतोय विद्यानंद. तर प्रेक्षकांना सुवर्ण संधी.
बाउंड्रीच्या बाहेर जर कॅच पकडली तर 500 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे शिवाजी पाटील तसेच श्यामजी पाटील याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक. चला लागा कामाला. भाव वाढतोय 1000 रुपये एका कॅचचे. त्याच दरम्यान एक सिंगल पूर्ण केलेली आहे. धावसंख्या ती 22. तसेच विलास बालू यांचे सुद्धा 500 रुपये. माईक ठेवून मला वाटते बाउंड्रीवर जायला लागेल. 1500 रुपये एका कॅचचे. भाऊ पाटील फक्त प्रेक्षकांना आहे सुवर्ण संधी. 1500 रुपये एक कॅच घेतली तर. याच दरम्यान हुक केलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. फक्त एकच धाव. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या आहे ती 23. खेळाडूंना नाही फक्त प्रेक्षकांना ही व्हॅलिड आहे सुवर्ण संधी. तर कालवारच्या विद्यानंद आणि सदानंद म्हात्रे यांना दोघांना सुवर्ण संधी असेल. लागोपाठ 3 षटकार मारले तर विलास बालू याचकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. याच दरम्यान सुरेख असा एक्सप्रेस चेंडू. आणि खेळाडूंसाठी एक षटकार जरी मारला तरी 500 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे श्यामजी पाटील याचकडून. 23 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आता फक्त 20 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 20 धावा. चला एक कॅच पकडली तर 1500 रुपये. सुवर्ण संधी आहे प्रेक्षकांना. सीमारेषेच्या बाहेर जर कॅच पकडली तर 1500 रुपये. विलास बालू याचकडून 500. तसेच श्यामजी पाटील शिवाजी पाटील याचकडून 1000. आणि सदानंद म्हात्रे आणि विद्यानंद यांच्यासाठी सुवर्ण संधी. षटकारांची जर हॅट्रिक केली तर विलास बालू याचकडून 1000 रुपये. तसेच श्यामजी पाटील याचकडून 500 रुपये प्रत्येक षटकारासाठी. नवीन गोलंदाज किरण गोलंदाजी ट्रॅकवर आलेले आहेत. किरण आज फलंदाजीमध्ये अपयशी ठरले या सामन्यामध्ये, कारण मागच्या 2 सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. या सामन्यात मात्र शून्यावर बाद झाले. पाहूया गोलंदाजीमध्ये कशी कामगिरी त्याची होते. पहिला चेंडू येथे मात्र चेंडू उडवलाय. चेंडू जातोय गॅप मधून. चौकार. क्वार्टर फायनलचा सामना आहे. सेमीफायनलचा सामना खेळण्यासाठी फक्त 16 धावांची गरज आहे कालिका माता कालवार या संघाला. पुन्हा एकदा किरण गोलंदाजी ट्रॅकवर सदानंद म्हात्रे यांच्यासाठी. इथे मात्र शफल क्रॉस झाले होते. पंचांकडे दाद मागण्यात आली होती. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा तिथे पूर्ण झालेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणायला लागेल. जवळजवळ चेंडू जर हातात जर आला असता तर नक्कीच धावबाद झाले असते सदानंद म्हात्रे. 29 धावा धावफलकाला लागलेल्या आहेत. 10 चेंडू 14 धावांची गरज. दहा चेंडू 14 धावांची गरज. एकोणतीस धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनही 14 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 10 चेंडू शिल्लक आहेत. किरण म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज असेल सदानंद म्हात्रे.
फुल टच चेंडू होता, व्यवस्थित बॅटवर आलेला नाही. एक धाव पूर्ण केलेल्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, पण विद्याने याने नकार दिला. फक्त एकच धाव. धावसंख्या होती ती 30. 9 चेंडू 13 धावा. 9 चेंडू मध्ये 13 बनवायचे आहेत कालवार संघाला. संध्याकाळच्या 17 मधील हा अशी चुरशीचा असा सामना दोन मातब्बर संघांमध्ये आपण पाहत आहोत. इथे मात्र पंचांचा निर्णय येतोय. व्हाईट बॉल. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पाठलाग केला होता फलंदाजाचा, परंतु ऑफ स्टिकच्या कुठेतरी बाहेर चेंडू आणि व्हाईट बॉल. ते मात्र उंचावून मारण्याचा प्रयत्न होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतो आणि 2 धावा तिथे सहज पूर्ण केलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या होती ती 33. 10 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 8 चेंडू 10 धावा. दहा धावांची गरज. 8 चेंडू 10 धावा. पुन्हा एकदा विद्यानंद सज्ज खेळण्यासाठी. इथे मात्र चेंडू उडवलाय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. 500 रुपये फिक्स. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 39. फक्त 4 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी कालवार संघाला. चला, वीर तानाजी दापोडे संघाचा कर्णधार आपण इथे यायचं आहे. 4 धावांची गरज. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू होता. ड्राईव्ह केलेला आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय दुसऱ्या धावेचा आणि 2 धावा सहजपणे पूर्ण झालेल्या आहेत. या जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज. 6 चेंडू 2 धावा. कोणता ना कोणी बोलायला पण नाही यार. आम्ही बरोबर करतो आमची. मी 50 वेळा एक जण यांची सीमा असेल ना. सुधाकरजी भोईर आपण व्यासपीठावर यायचं आहे. सहा चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. कालवार संघाला नवीन गोलंदाज शेवटचे षटक घेऊन प्रल्हाद आलेले आहेत. 6 चेंडू आणि 2 धावा. समोर फलंदाज असेल सदानंद म्हात्रे. पाहूया एखादा मोठा फटका येतोय का सदानंद म्हात्रे यांच्या बॅटमधून. महेंद्रसिंग धोनीच्या अंदाजामध्ये फिनिश करतोय का. 6 चेंडू 2 धावांची गरज. इथे मात्र चेंडू उडवलाय. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. षटकार.
आणि झेल सुद्धा सुटलेला आहे तिथे सीमारेषे बाहेर. षटकार आणि षटकाराने सामना फिनिश केलेला आहे सदानंद म्हात्रे यांनी. अभिनंदन कालिका माता कालवार. हार्ड लक दिवा स्पोर्ट दिवा.